रामराम विद्यार्थी मित्रांनो, ही स्टेप जर तुम्ही केली नसेल 100% तुमची स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटमध्ये पडणार नाही. ओके, पडणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. तर कोणतीच स्टेप तुम्हाला फॉलो करायची म्हणजे करायला पाहिजे स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्या अगोदर, तर ते समजून घ्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यात आधी स्टेप तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहिती पाहिजे की ॲटलीस्ट तुमचं एक बँक अकाउंट पाहिजे. ओके, हे तर बेसिक डिटेल आहे की तुमच्याकडे एक बँक अकाउंट पाहिजे आणि तुम्ही जे इथे महाडीबीटी स्कॉलरशिपचा जो लाभ पण घेणार आहे त्यासाठी रिक्वायरमेंट डॉक्युमेंट पाहिजे. तर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी, फार्मसीसाठी किंवा कोणत्या एज्युकेशन सेक्टरसाठी जर ही स्कॉलरशिपचा फायदा घेत असाल ना, तर तुमच्याकडे नक्कीच तुमचं जे ते LC वगैरे लागतं किंवा जे ते तुमचं आधार कार्ड लागेल, तुमचं डोमेसाईल लागेल, तुमचं नॅशनॅलिटी लागेल. तर हे सर्व जे ते बेसिक डॉक्युमेंट्स लागेलच. त्यासोबत तुमचं रेशन कार्ड असेल तर अतिउत्तम रेशन कार्ड तुमचं लागेल, प्रतिज्ञापत्र तुम्हाला लागेल आणि ते तुम्हाला जवळपास कुठेही भेटून जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, 5,000 रुपयाचं भेटून जाईल. तर ते नक्कीच तुम्ही झेरॉक्स वगैरे अटॅच करायची राहते, त्यामध्ये तुम्हाला फिलअप करायचं तुमच्या माहिती आहे. ओके, आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी पण लागणार आहे ती तुमचं बँक अकाउंट जे आहे ते लिंक पाहिजे तुमच्या आधार कार्ड सोबत. ओके, तर नक्कीच तुम्ही जे ते तुमची बँक सेटिंग करून घ्या. ओके, बँक सेटिंग पण आपण ज्याला बोलतो की आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करा, बँक अकाउंट आणि मोबाईल नंबर पण तुम्ही लिंक करा आणि मोबाईल नंबर आणि आधार कार्ड पण तुम्ही लिंक करा. तर एवढ्या गोष्टी जर तुमच्या लिंक असतील ना, तर पुरेपूर फायदा तुम्हाला महाडीबीटीच्या स्कॉलरशिपचा भेटेल. जर तुमचा मोबाईल नंबरच बँक अकाउंटशी लिंक नसेल किंवा आधार कार्डच बँक अकाउंटशी लिंक नसेल ना, मग तुम्हाला OTP येण्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येईल. ओके, हे सांगतील की युअर बँक इज नॉट सेट विथ युअर बँक अकाउंट किंवा मोबाईल नंबर. तर नक्कीच तुम्ही तिकडे जाऊन जे ते सेटिंग करायला पाहिजे. ओके, जर सेटिंग केली तर तुम्हाला याचा स्कॉलरशिपचा फायदा होईल, वरना जे ते नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही जाणारच नाही. ओके, जरी तुम्ही लॉग इन वगैरे करून घ्याल, पण जेव्हा पण ते विचारतील इज युअर बँक अकाउंट लिंक विथ युअर आधार कार्ड, ओके, तेव्हा जर तुम्ही नो बोलले ना, तर तुमची प्रोसेस तिथेच थांबून जाईल विद्यार्थी मित्रांनो. तर बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक करायला विसरू नका. ओके, आणि मोबाईल नंबर पण बँक अकाउंट सोबत लिंक करा, मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करा. ह्या जर गोष्टी असतील तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे, आणि या गोष्टी आत्ताच नाही तर पुढे जाऊन पण तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो की कोणत्या बँक अकाउंटमध्ये तुमची जी ती अकाउंट पाहिजे. ओके, म्हणजे कोणत्या बँकमध्ये तुमचं अकाउंट पाहिजे जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप लवकरात लवकर येईल. तर बस आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. जर एवढी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच इन्फॉर्मेटिव्ह चॅनलसाठी आपल्या चॅनल नक्की सपोर्ट करा. लवकरच आपल्याला 10K ची फॅमिली, 20K ची फॅमिली कंप्लीट करायची. जय हिंद, जय महाराष्ट्र.